संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडणार. यावेळी माध्यमांशी बोलताना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, याचबरोबर आरोपी सुटणार असून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याच्या अफवांची गंभीर दखल घेऊन न्यायालय किंवा संबंधित यंत्रणा योग्य ती कारवाई करेल, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. पुढे बोलताना धनंजय देशमुख यांनी म्हटले की आरोपी नंबर 1ची बेल ॲप्लिकेशनवर आलेली आहे. त्यावर 12 डिसेंबरला सुनावणी देखील झालेली, परंतु राहिलेली उर्वरित सुनावणी आज आहे. आजच्या दिवशी जे फिर्यादी वकील आहेत आणि आरोपीचे वकील आहेत ते युक्तिवाद करतील. आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आणि आम्हाला न्याय मिळायलाच हवा, या भावनेतून आम्ही इथे आलेलो आहोत. न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आमच्या अपेक्षा आहेत. आम्ही सिस्टीममधील ज्या काही समित्या असतील, SIT असेल, राज्याचे मुख्यमंत्री आणि न्यायालयावर विश्वास ठेवून आहोत आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा, एवढंच आमच्या अपेक्षा आहेत, असंही देशमुख यांनी म्हटले. जे आरोपीचे समर्थन करणारे लोक आहेत ते आरोपी अटक झाल्यापासून आत्तापर्यंत अशा वल्गना करत आहेत की आरोपी सुटणार आहे, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार किंवा सेलिब्रेशन करणार. तर हा कुटुंबाला भयभीत करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु अशा काही गोष्टी होणार नाहीत. सगळा 18 पगड जातीतील समाज या राज्यातील प्रत्येक घटक देशमुखांसोबत आहे. त्याचं कारण एका निष्पाप माणसाला या क्रूरकर्मी लोकांनी संपवलेलं आहे आणि त्यांना शिक्षा त्या भेटलीच पाहिजे, या भूमिकेत आम्ही आहोत. न्यायालयाने आणि मुख्यमंत्र्यांनी हे ठरवलं पाहिजे. ज्या अर्थी आरोपीचे समर्थक असं बोलत आहेत आरोपी सुटणार, तर त्यांना कायदा किती कडक आहे आणि कायद्याची कारवाई काय आहे हे त्या समर्थन करणाऱ्या लोकांनी दाखवून दिलं पाहिजे, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. आरोपी नंबर 1ची बेल ॲप्लिकेशन आहे इथं आणि त्यावर 12 डिसेंबरला सुनावणी देखील झालेली आहे, परंतु उर्वरित राहिलेली सुनावणी आज आहे. आणि त्या आजच्या दिवशी जे फिर्यादीचे वकील आहेत आणि आरोपीचे वकील आहेत ते सुनावणी म्हणजे आर्ग्युमेंट करतील आणि आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे या भावनेने आम्ही इथं आलेलो आहोत. न्यायालयाकडे आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे. आम्ही सगळ्या ज्या सिस्टीम मधल्या SIT असेल, CID असेल, मुख्यमंत्री साहेब असतील किंवा न्यायालय असेल यावर विश्वास ठेवून आहेत आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा. ज्या काही अफवा पसरतायत की बाहेर ते पूर्ण जे आरोपीचे समर्थन करणारे लोक आहेत ते अटक झाल्यापासून ते आतापर्यंत ह्याच्या वल्गना करतायत की आरोपी सुटणार, त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणार किंवा सेलिब्रेट करणार किंवा कुटुंबाला भयभीत करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु तसं काही गोष्टी होणार नाहीत, कुटुंब भिणार नाही किंवा सगळ्या 18 पगड जातीतील समाज किंवा प्रत्येक घटक या राज्यातला देशमुख कुटुंबियासोबत आहे. त्याचं कारण असं आहे की एका निष्पाप माणसाला या क्रूरकर्मी लोकांनी संपवलंय आणि यांना शिक्षा भेटली पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत. आणि ते न्यायालयानं मुख्यमंत्री साहेबांना ठरवलं पाहिजे की ज्या अर्थी आरोपीचं समर्थन करणारे लोक असं बोलतात की आरोपी सुटणार, तर त्याचं कायदा किती कडक आहे किंवा कायद्याची काय कारवाई आहे ते मुख्यमंत्री साहेबांनी त्या समर्थन करणाऱ्या लोकांना आणि आरोपीला दाखवलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.